आणि यानंतर पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। सरकारला शेवटची संधी, आम्हाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही। विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंना आधीच सांगितलं होतं निवडणुका लढल्या पाहिजेत तर निवडणुकीचा निर्णय जरांगेंच्या फायद्याचा असेल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। सत्तेत तुम्ही कधी नव्हता, राजकारणात जाऊन काय करणार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल। राज ठाकरे हे सत्तेचाच भाग, कुणीही बोलू नका, मराठ्यांनो संयम बाळगा, जरांगेंचं आवाहन। तर राज ठाकरेंनी पक्ष चालवण्याऐवजी एखादी संस्था चालवावी, लक्ष्मण हाकेंची राज ठाकरेंसह जरांगेंवर टीका। राज ठाकरेंनी आरक्षण नको अशी भूमिका मांडलेली आहे, तर मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकावा, आठवले यांची प्रतिक्रिया। भाजपचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कभेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण। जरांगेंनी तुळजापुरात तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, सरकारला बुद्धी दे, जरांगेंची देवीकडे प्रार्थना। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं तरीही जरांगेंचं समाधान होत नाही, मराठ्यांना आरक्षण देणार असं महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात टाकावं, रावसाहेब दानवेंचा निशाणा। आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवंय, राजकारणी लोकांना मोठं करणं हा आमचा पिंड नाही, राज्यात काहींना दंगली घडवायच्या आहेत, जरांगे पाटलांची भुजबळांवरही टीका। सोलापुरातून आजपासून मनोज जरांगेंची दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली, छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली निघणार, पोलीस आयुक्तांनी सभास्थळाचा आढावा घेतला। मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातील शाळांना सुट्टी, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुट्टी जाहीर। आपले 57 उमेदवार निवडून येतील असं मतदान करा, प्रकाश आंबेडकरांचं मेळाव्यातून आवाहन। निलेश लंकेंच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 2 सप्टेंबरला सुनावणी, सुजय विखेंकडून लंकेच्या खासदारकीला आव्हान, लंकेंना हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून हजर राहण्याचे आदेश। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या सदानंद चव्हाणांनी दंड थोपटले, धनुष्यबाणावर लढणार आणि जिंकणार, निर्धार मेळाव्यातून सदानंद चव्हाणांचा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावर दावा। छत्रपती संभाजीनगरातील 9 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघात दुबार नाव असल्याची तक्रार, तब्बल 1 लाख नावं दुबार असल्याची तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांकडून 2दा असलेल्यांची नावं कमी करण्याचे आदेश। राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर असलेल्या 3105 शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार, येत्या 2 महिन्यात निर्णयाची अंमलबजावणी होणार, भाजपा आमदार अभिमन्यू पवारांची माहिती। पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजावर अब्रू नुकसानीचा दावा तसंच गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत, पूजानं जिल्हाधिकाऱ्यांवर छळवणुकीचा आरोप केला होता। उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार पदाधिकाऱ्यांची धनुष्यबाण काढायला सुरुवात, प्रभादेवी परिसरातील धनुष्यबाण काढताना शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप, दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल। मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्यांसाठी कोणतीही सोय नसल्याचा आरोप, मरीन ड्राईव्ह मधील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलात परीक्षार्थींची गैरसोय, संकुलात छताचीही सोय नसल्यानं संताप। मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींसाठी व्यवस्था का नाही, पोलीस भरती प्रक्रियेवरून विजय वडेट्टीवारांचं ट्विट, भरतीसाठी आलेल्या मुलांची व्यवस्था करावी, वडेट्टीवारांची मागणी। कोळी समाजाकडून सह्याद्री अतिथीगृहावर घोषणाबाजी, मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठकीनंतर घोषणाबाजी, बैठकीत आयुक्त कोळी समाजाला बोगस म्हणाले, कोळी बांधवांचा आक्षेप। भुजबळांच्या महत्वाकांक्षी नारपार नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा, गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रात अडवण्यासाठी केलेला प्रकल्प, केंद्रानं नकार दिला तरी राज्यांतर्गत प्रकल्प पूर्ण होणार। नाशिकमध्ये 17 सवर्ग पदभरती कृती समितीची आंदोलन चिघळलं, आदिवासी विकास भवनावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींसमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। तुळजाभवानी दानपेटी घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाची जिल्हाधिकारी आणि सचिव सुजाता सौनिक यांना नोटीस, आरोपींवर गुन्हे नोंद न केल्यानं तसेच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली। बुलढाण्यात स्वाभिमानी संघटनेचा नियोजित संवाद मेळावा रद्द, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांअभावी मोर्चा रद्द करण्याची नामुष्की। गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची यादी आता गुगल मॅपवर, क्यूआरद्वारे गणेश भक्तांना कृत्रिम तलावाची माहिती मिळणार,
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिका सज्ज, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री बसण्याची वेळ. वसतिगृह प्रवेश शुल्कात दुप्पट वाढ, विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थी वर्गाची नाराजी. ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, टीएमटीच्या ताफ्यात वर्षभरात 186 विद्युत बस गाड्या. वसई विरार मनपा सफाई कामगाराला एका कुटुंबाची मारहाण, झाडू मारताना पायाला लागल्याच्या कारणावरून बेदम मारहाण. मारहाणीचा प्रकार मोबाईलमध्ये कैद, मणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यात वरसगाव धरणाच्या भिंतीलगत महाकाय मगरीचं दर्शन, परिसरात दहशत, वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी. सांगलीत केंद्राच्या नवीन फौजदारी कायद्यांचे चित्र प्रदर्शनाचं आयोजन, केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार आणि सांगली जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम. बीडच्या नगर परिषदेत शिवसंग्राम संघटनेचं ठिय्या आंदोलन, शहरातील मूलभूत प्रश्नांवरून संघटना आक्रमक. दापोलीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी. धुळ्यात जिल्हा कामगार मंडळाचं ढिसाळ नियोजन, संसारोपयोगी साहित्य वाटप रखडलं, साहित्य वस्तू लवकर मिळण्याची महिलांची मागणी. धुळ्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडेंच्या वतीनं 10,000 वृक्षांचं वाटप, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम. धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना अद्याप गणवेश नाही, युवा सेनेच्या पंचायत समिती सदस्यांकडून गणवेश उपलब्ध करून देण्याची मागणी. धुळ्याच्या शिंदखेड तालुक्यात शिवस्वराज्य शौर्य कलश यात्रेचं आयोजन, यात्रेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दुपारच्या सत्रात ओपीडी सुरू करा, जनक्रांती प्रतिष्ठानची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी. नंदुरबारमध्ये नर्मदा काठाच्या 10 ते 12 गावांना जोडणारा बेलगावचा पूल अनेक वर्षांपासून अपूर्व अवस्थेत, वाहन चालकांचा पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास, पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांच्या भूमिपूजन, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही आगारांमध्ये नादुरुस्ती बसेसची संख्या अधिक, पावसाळ्यात अनेक बसेसला गळती लागल्यानं प्रवासी वर्गात संताप. जळगावात शेतकऱ्यांकडून तब्बल 84,112 क्विंटल ज्वारीची खरेदी, महाराष्ट्र राज्य पणन महासंघानं शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून ज्वारीची खरेदी केली. नंदुरबारमध्ये वैजली ते नांदेर्डे गावाला जोडणारा रस्ता पावसात कोसळला होता. TV9नं पुलाची बातमी दाखवल्यानंतर रस्त्याची दखल घेण्यात आली. वैजली ते नांदेर्डे नवीन पूल तयार होणार. सोलापुरातील भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील पूरसदृश परिस्थितीचा आढावा.